तालुक्यातील हिंगणजवाडी येथे नाईक नवरे यांच्या शेतावरती आलेलो आहोत। सोबतच या विभागाचे जॉईंट डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर दिवकर साहेब आहेत, तसेच इथले SCO माने साहेब आहेत। आज आम्ही इथं पाहतोय की या शेतामध्ये पिवळा विषाणू या सोयाबीनवरती दिसून येतो। बऱ्याच वेळेला ज्यावेळेला सोयाबीन शेंगा अवस्थेमध्ये प्रवेश करायला लागतं त्यावेळेला पिवळा विषाणूचा प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये दिसून येतो। अशा वेळेला शेतकऱ्यांना इथं मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अशी झाडं दिसताच ताबडतोब त्या शेतकऱ्यांनी हे मुळासकट अशी झाडं उपटावीत आणि खोल 1-1.5 फुटाचा खोल खड्डा करून तिथं हे काढून टाकावीत। त्याचबरोबर शेतामध्ये जाऊन असं झाडं हलवून बघावीत, तिथे जर पांढरे माशीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यासाठी ॲक्ट्रा किंवा थायोमिथॅक्झाम किंवा मानिक यासारख्या औषधाची आपण फवारणी करून या पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण पिवळे चिकट सापळेसुद्धा तिथे लावावेत, जेणेकरून ही पांढरी माशी आहे ते पिवळ्या चिकट सापळ्याला चिटकून तिचंही आपल्याला नियंत्रण करता येईल। परंतु या ठिकाणी आवर्जून सर्व शेतकऱ्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे की अशी झाडं दिसताच तुम्ही सतर्क व्हा आणि झाडं मुळासकट उपटून वेळीच नियंत्रण करा।